नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजू कलासाठी बाहेर नाश्ता घेऊन आलेली असते. पण मात्र नाश्ता करण्यासाठी कला सक्त नकार देते आणि कलाची ती सगळी गंमत अद्वैत गॅलरीतून बघत असतो. कला आता अंजूला मात्र अद्वैतकडे पाहत म्हणते, काल जे काही झालंय ना त्याने खूप पोट भरलंय माझं. तर कलाने खाण्यासाठी असा नकार दिलाय ते पाहता अंजू लगेच आता ब्रेकफास्ट घेऊन आतमध्ये निघून जाते. इकडे कला आता अद्वैतकडे खूपच रागारागाने बघत असते आणि अद्वैत सुद्धा कलाकडे पाहत असतो. तर मग त्यानंतर कला आता स्वतःशीच विचार करत असते, आजपासून नवरात्र सुरू झालीये, आज पहिली माळ आहे आणि मी काहीच करू नाही शकत आहे. कला या गोष्टीमुळे खूपच दुःखी झालेली असते. मग त्यानंतर कला देवी आईची माफी मागत म्हणते, देवी आई मला माफ कर ग, यावेळी मला तुझी सेवा करायला मिळत नाहीये. त्यानंतर अद्वैत आता हॉलमध्ये त्याचं काम करत बसलेला असतो. तेवढ्यात लगेच तिथे आबा येतात आणि अद्वैतला म्हणतात, अद्वैत तुझ्याबरोबर जरा बोलायचं होतं, तू जरा कामात आहेस का? आबांचे असं बोलणं पाहता अद्वैत लगेच आबांकडे येतो आणि विचारतो, काय झालं आबा? आबा अद्वैतची समजूत घालत त्याला म्हणतात, अद्वैत हे बघ लई झालं, तूच जरा समजून घे. अरे काही जरी झालं ना तरी ती आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि घरच्या लक्ष्मीला असं घराबाहेर काढणं बरोबर नाही. काल तू चिडला होतास म्हणून मी तुझ्याशी काहीही बोललो नाही. तुझा राग सुद्धा गेला असेल आणि तू शांत सुद्धा झालायस, त्याच्यामुळे तू त्या पोरीला घरात घे. आता आबांचं हे बोलणं पाहता अद्वैत आबांना म्हणतो, आबा माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तिने तिची चुकी मान्य करावी, सगळ्यांसमोर तिने सॉरी म्हणावं. आणि आबा तुम्हीच बघताय, जर तिला एखाद्याने कोणी प्रश्न विचारला तर तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर तयारच असतं. नाही आबा, माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तिने आईची हात जोडून माफी मागायलाच हवी, तरच मी तिला घरात घेईल. मी जर असं नाही केलं ना तर तिला असं वाटेल की मी कसं जग जिंकलंय, कशी माझ्या नाकावरती टिचून या घरात आलीये. ती त्या ॲटिट्यूडने आपल्या घरात येईल आणि तो सुद्धा माझ्या आईचा एक अपमानच असेल. आबांचं मात्र अद्वैतला एवढंच म्हणणं असतं की माणूस जर चिडला ना तर सत्यावरती पडदा पडतो आणि मग त्याच्यामुळे खरं काय खोटं काय काहीच नाही कळत. अरे बघ ना, ती आपल्या घरची लक्ष्मी आहे, आता नवरात्र सुद्धा आहे आणि देवी आईचा उत्साह सुद्धा. अद्वैत आता आबांची माफी मागत म्हणतो, आय एम सो सॉरी, पण आबा मी माझ्या आईचा अपमान नाही सहन करू शकत. मी तुमचा शब्द पाडू शकत नाही आणि मला पाडता सुद्धा येत नाही. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की प्लीज या बाबतीत तरी मला काहीही सांगू नका. आबा सुद्धा अद्वैतला काहीही म्हणत नाही. अद्वैतला म्हणतात की तुला जेवढं करायचंय तेवढं कर. तेवढ्यात लगेच तिथे रजनी येते आणि आबा रजनीला सांगतात की नवरात्र आलीये त्याच्यामुळे मी जरा देवी आईला जाऊन येतो. आबा लगेच शांतपणे तिकडनं निघून जातात. अद्वैत लगेच त्याचं ऑफिसचं काम करायला बसतो. त्याच्यानंतर आबा आता इकडे कलाकडे बाहेर येतात. आबांना असं पाहता कला लगेच त्यांना विचारते की तुम्ही कुठे बाहेर निघालात का? आबा म्हणतात, अगं देवळात जाऊन येतो, नवरात्र आहे आणि देवी आईचं दर्शन घेऊन येतो. अगं कला, मला तुझ्याशी बोलायचं होतं. काल जे काही घडलं ना ते लई चुकीचं होतं. तू या घरामध्ये सन्मानाने आली होतीस आणि त्याने असं हकलत तुला घराबाहेर काढलं. हे असं करून खूप मोठा गुन्हा केलाय त्याने. तुझा अपमान झालाय ही गोष्ट मी समजू शकतो, कारण अद्वैत लईच चुकीचं वागलाय. कला आता आबाची समजूत घालत म्हणत असतात, हे बघ कला, तू समजूतदार आहेस, हट्ट सोड आणि घरात चल. हवं तर त्यासाठी मी तुझी माफी मागतो. याच्यावरती कला आता आबांना म्हणते, आजोबा नाही, तुम्ही असं बोलून मला आणखी अडचणीत टाकू नका. आबा कलाला म्हणत असतात, माझ्या घरची लक्ष्मी अशी बाहेर थांबलेली मला अजिबात नाही चालणार. कला आता आबांना म्हणते की आजोबा मला समजतंय की तुम्हाला माझी काळजी वाटते आणि काल जे काही घडलं ते तुम्हाला देखील पटलेलं नाहीये हे पण मला माहितीये. पण आजोबा मी खरंच सांगते, माझी काहीही चुकी नाहीये. चांदेकरला जे काय वाटतंय ना त्यातलं कणभर सुद्धा मी केलेलं नाहीये. मग तुम्हीच मला सांगा मी मान्य काय करू? हे बघा, मी अडवून दाखवते असं काहीही नाहीये. पण आजोबा काल चांदेकर माझ्याशी जे काही वागलाय ना त्याने माझ्या मनावरती आघात झालाय आणि आजोबा या सगळ्या गोष्टीमुळे माझा स्वाभिमान मला कुठेतरी अडवा येतो. कला स्पष्टपणे आबांना सांगून टाकते की जोपर्यंत मला चांदेकर घरामध्ये घेत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा घरामध्ये येणार नाही. मग त्यासाठी मला कितीही इथे अन्न पाण्याशिवाय उभं राहावं लागलं ना तरी सुद्धा चालेल. आता इकडे कलाचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर आबा लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणतात की हे दोघं इतके हट्टी ना, त्यांच्या हट्टामुळे घराचं आणि घरच्या माणसांचं काही जरी झालं ना तरी सुद्धा यांना चालेल. पर हे दोघं भी हट्ट सोडणार नाहीत. आबा देवी आईला रिक्वेस्ट करत म्हणतात, अंबाबाई तूच आता माझं काम कर आणि या दोघांच्या डोक्यामध्येच प्रकाश टाक. आबांना आता हे भांडण नेमकं सावरायचं तर कसं सावरायचं हेच समजत नसतं. आबा म्हणत असतात, पण मात्र माझ्या या नाथसुनेला तूच तुझ्या पावलांना घरामध्ये घेऊन ये. आणि आबा लगेच इकडे मंदिरामध्ये निघून जातात. त्याच्यानंतर कला तिथे उभीच असते. तेवढ्यात लगेच तिथे संगीता आणि कलाचे बाबा दोघेही येतात. कलाची अशी झालेली अवस्था पाहता संगीता लगेच कलाला विचारते, कला बाळा कशी आहेस ग तू? मग लगेच कला विचारते की तुम्ही इतके सकाळी इथे काय करताय?
अगं आई, आज घरी घट बसणार असतील ना, तुला तयारी नाही करायची का? त्याच्यावरती आता संगीता खूपच कलाची अवस्था पाहता इमोशनल झालेली असते आणि रडतच करायला म्हणते, या लोकांनी माझ्या मुलीची काय अवस्था केली. रातभर तुला इथं बाहेर उभं ठेवलं ना यांनी. कला विचारते की पण मात्र तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? याच्यावरती संगीता म्हणते, ते कोणी सांगितलं महत्वाचं नाहीये. अगं हा विचार कर, आज देवी आईची पहिली माळ आहे आणि या लोकांनी तुला घराबाहेर ठेवलंय. असं कसं वागू शकतात ते? तू या घरासाठी किती काय काय करतेस आणि यांना ती गोष्ट दिसत नाही का? मलाही खात्री आहे की माझी कला कधीच कोणाशी चुकीचे वागू शकत नाही. कलाचे बाबा आता कलाला विचारत असतात की तू काही खाल्लंयस की नाही. याच्यावरती कला म्हणते, नाही नकोय मला काहीच. संगीताचं म्हणणं असं असतं की हे बघ कला, काहीही झालं ना तरी सुद्धा अन्नावरती राग कधी काढायचा नसतो. कलाचं आता म्हणणं असं असतं की मला नकोय काही खायला आणि मेन म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पडूच नका. संगीता आता कलावरती ओरडत म्हणते, पडू नको म्हणजे? आम्ही तुझे आई बाबा आहोत आणि हे लोक तुझ्याशी काहीही वाटेल तसं वागणार आणि आम्ही ते सहन करून घ्यायचं? हे बघ, आजपर्यंत आमचे लई अपमान सहन केले. तुझ्या भांडणामध्ये आम्ही कधीही पडलो नाही. तुझी कधी विचारपूस सुद्धा केली नाही. पण बाद झालं आता, काही बी बोलायचं नाही. रातभर माझ्या सोन्यासारख्या लेकराला इथे घराबाहेर उभं करताना यांना काहीच नाही वाटलं का? नाही, या गोष्टीचा आत्ताच्या आत्ता मी सरोज मॅडमला जाब विचारणार. कला संगीताला हे सगळं करण्यासाठी नकार देत असते, पण मात्र संगीता कलाचं काहीही ऐकत नाही आणि लगेच तिकडे सरोजला जाब विचारण्यासाठी घरामध्ये निघून येते. घरामध्ये सगळेच बसलेले असतात. त्याच्यानंतर संगीता आता म्हणते की मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. संगीता आता म्हणते, माझ्या लेकीला तुम्ही रातभर घराबाहेर ठेवलं, असं काय केलं तिने? काय चुकीचं वागली ती? आणि मुळात म्हणायचं म्हणजे माझी कला कधी चुकीचं वागूच शकत नाही. तिच्या स्वभावामध्येच ती गोष्ट नाहीये. तुमचा ना लई मोठा गैरसमज झालेला असणार आहे. अहो, घरच्या सुनेला तुम्ही घराच्या बाहेर ठेवता रातभर. काय वाटलं असेल तिच्या मनाला? किती त्रास झाला असेल तिला? घरच्या सुनेशी तुम्ही असं वागू कसं शकता? अद्वैत, सरोज, नैना, रोहिणी हे सगळे त्यांचं बोलणं ऐकत असतात आणि काहीही बोलत नाही. सरोज लगेच आता तिचा तोरा दाखवत संगीताला म्हणते, मिसेस करे, कोणाशी बोलताय तुम्ही? आमच्याच घरामध्ये उभं राहून आम्हाला जाब विचारताय? हे चांदेकरांचं घर आहे आणि या आवाजामध्ये चांदेकरांच्या घरामध्ये बोलायचं नाही. मुळात चांदेकर हे प्रतिष्ठित आहे, हे लक्षात ठेवायचं. संगीता लगेच सरोजची माफी मागत म्हणते, माफ करा सरोज मॅडम, तुमच्यासारखे शिष्टाचार मला नाही येत. तुम्ही लई मोठी लोक आहात, पण तरी पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की रातभर तुम्ही तुमच्या सुनेला घराच्या बाहेर का ठेवलं? अहो, तुमचं चांदेकर कुटुंब हे अख्ख्या कोल्हापुरामध्ये प्रतिष्ठित आहे आणि तरी सुद्धा तुम्ही असं वागलात. लोकांचं सोडा हो, पण मात्र तुमच्या सुद्धा मनाला काहीच नाही वाटलं का की रातभर तुमची सून घराच्या बाहेर थांबली? सरोज आता संगीताला म्हणत असते, एक मिनिट मिसेस खरे, तुम्ही अशा प्रकारे आमच्या बरोबर बोलताय ना, जणू काही ती घराबाहेर जाण्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. पण लक्षात ठेवा, हे जे काही घडलंय ना, त्याच्यामुळे ती बाहेर उभी आहे ना, या सगळ्यासाठी फक्त तीच जबाबदार आहे. आणि याच्या पुढे तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना, ते तिच्या समोर बोलायचं, तिच्या समोर उभं राहून. तर सरोज लगेच संगीताचा हात पकडते आणि तिला ओढतच लगेच कलाकडे घेऊन येते. सरोज आता म्हणते, आतमध्ये जो काही तमाशा सुरू केला होता ना, तो तुमच्या मुलीसमोरच बोलायचं. कला संगीताची समजूत घालू लागते, पण मात्र संगीता कलाला शब्देमध्ये अडकवते आणि तिला शांत करते. त्याच्यानंतर इकडे सरोज संगीताला म्हणते, अजून सुद्धा माझा मुद्दा तसाच राहिलाय. तुम्ही आतमध्ये काय म्हणालात की ही माझी सून आहे म्हणून, पण तुम्हाला अजून सुद्धा एक गोष्ट सांगते, तुम्ही फसवून हिला आमच्या गळ्यामध्ये बांधली आणि ही माझी सून नाहीये. हिचं आणि आमचं कुठलंही नातं नाहीये. हे ऐकल्यानंतर संगीता आणि कला यांच्या दोघींना देखील खूप मोठा धक्का बसतो. संगीता आता लगेच रडतच सरोजला म्हणते, अहो सरोज मॅडम, काहीही काय बोलताय? तुमच्याशी आमचं कलेचं काहीही नातं नाहीये. तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने अद्वैतरावांशी लगीन झालंय तिचं. आम्ही दोघांनी आमच्या हाताने आमच्या लेकीचं कन्यादान केलंय. अद्वैतरावांनी स्वतः ते सौभाग्याचं लेणं कळ्याच्या गळ्यामध्ये बांधलं. तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय की माझ्या कलेशी तुमचं काहीही नातं नाही. एवढंच नाही, अख्ख्या कोल्हापुराला ठावे की तुमची सून आहे, तरी सुद्धा तुमचं काहीही नातं नाही. आणि जर काही नातं नाहीये तर ती तुमच्या घरामध्ये का राहते? सरोज लगेच आता संगीताचं बोलणं पाहता तिला म्हणते, नाही राहतात ना, आमच्या घरामध्ये खूप मदतनीस राहतात, पण मात्र त्या आमच्या घरामध्ये राहतात म्हणून हे घर काय त्यांचं नाही होत. सरोज कलाकडे पाहत म्हणते, आणि मोलकरणी केवढा जरी नाचल्या ना तरी सुद्धा त्यांची लायकी तेवढीच असते. संगीता आता म्हणत असते, अहो सरोज मॅडम, काही काय बोलताय? तुम्ही स्वतःच्या मुलीला मोलकरीण बोलताय, थोडं तरी भान ठेवा. आज नवरात्र आहे ना, तुमच्या इथे देवी आई बसणार आहे ना, आणि तुम्ही तुमच्या सुनेला, घरातल्या लक्ष्मीला असं घराबाहेर ठेवलंय. सरोज आता लगेच संगीताला म्हणते, मला ना तुमचं मेन म्हणजे बोलणंच काही कळत नाहीये. तुम्ही आणि तुमच्या मुलींना एकाच माईच्या मनी आहात. स्वतःचा मुद्दा कधीच सोडायचा नाही आणि तुमच्याकडनं दुसऱ्याला बोलण्यात कसं पडायचं ना, हे तुमच्याकडनंच शिकावं. संगीता तर म्हणू लागते, नाही सरोज मॅडम, मला फक्त एवढंच म्हणायचंय, लग्नाआधी ती आपल्या आईला आई म्हणते आणि लग्नानंतर ती आपल्या सासूला आई मानते.
आणि त्याच आधाराने ती आपल्या सासूला अहो आई असं म्हणते. सरोज मात्र म्हणू लागते, एक मिनिटं, तुमच्या मुलीला मी तो दर्जा कधीच दिलेला नाहीये, कारण ती माझी कोणीही लागत नाही. आणि तिची सुद्धा तेवढी हिंमत नाहीये की मला आई किंवा सासूबाई म्हणायची, आणि तेवढी तिची लायकी सुद्धा नाहीये. तुमच्या मुलीला घराबाहेर काढलं तर मला लगेच जाब विचारायला आलात, पण मात्र हे नाही विचारलं की तिने काय चुकी केली, काय झालंय. नेमक्या या बाईमध्ये ना एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ना तेच मला काही कळत नाही. स्वतःच्या खिशामध्ये काहीही नाहीये, पण मात्र रोख असं ठेवायचं ना की आम्ही यांचे देणेकरी आहोत. या बाईला स्वतःच्या मुलीविषयी वेगळाच कॉन्फिडन्स आहे. हिला असं वाटतंय की स्वतःची मुलगी अगदी धुतल्या तांदळासारखीच आहे. संगीता सरोजला म्हणते, सरोज मॅडम, कोणत्या आईला सहन होईल हो की आपल्या लेकीला तिच्या सासरच्यांनी रातभर घराबाहेर ठेवलं. संगीता तर हा विचार करता खूप अपसेट झालेली असते. त्याच्यानंतर कलाचे बाबा आता सरोजला म्हणतात की सरोज मॅडम माफ करा, पण मात्र आमच्या कलेचं पाऊल हे कधीच घसरलं नाही. उलट कोणाचं पाऊल जर घसरत असेल ना तर ती सावरल. संगीता म्हणते, मला माहितीये की यांनी कलेला घराबाहेर का काढलं. सरोज आता म्हणत असते, अरे वा, म्हणजे तुम्हाला माहितीये तरी सुद्धा जाब विचारायला आलात. कला फक्त ती शांतपणे बोलणं ऐकून घेत असते. ती एकही शब्द बोलत नाही, कारण कला शब्देमध्ये गुंतलेली असते. संगीता म्हणत असते, अहो सरोज मॅडम, जरा समजून घ्या, अद्वैत रावांबरोबर माझ्या कलेचं लग्न झालंय, तरी सुद्धा आपली भांडणं काय अजून पण थांबतच नाहीये. सरोज मॅडम, आता आपणच यांना सावरायला पाहिजे, आणि आपणच भांडत बसतोय. आता यांच्या लग्नाला वर्ष होईल तरी सुद्धा आपलं तेच चाललंय. संगीता सरोज समोर हात जोडत म्हणत असते, तुम्ही माझ्या मुलीचा अजून सुद्धा स्वीकार नाही केला, ती गोष्ट मला मान्य आहे. हे सगळं तुमच्या मर्जी विरोधात झालं होतं, पण मात्र आता तरी लग्न झालंय ना, मग तुम्ही का असं करताय. मान्य आहे मला, तुमच्या पोरासाठी तुमचं काळीच तिळतीळ उठतंय, पण कला सुद्धा माझी लेक आहे हे विसरू नका. संगीता खूप पोटतिडकीने सरोजला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र सरोजला याचा काहीही फरक पडत नसतो. आणि सरोज लगेच संगीतावरती ओरडत म्हणते, तुमच्या मुलीची तुलना ही माझ्या मुलाशी अजिबात करू नका, कारण तिची ती लायकीच नाहीये. उलट तिच्या सहवासामध्ये तो येतो ना, म्हणून मला त्याची जास्त चिंता वाटते, म्हणूनच मी तिला त्याच्यापासून लांब ठेवलं. संगीता पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच नैना आता संगीताला म्हणते, महिमा एक मिनिट थांब, कला इथे काय वागते ना ते तुला तिकडे बसून काहीही समजणार नाहीये. मी इकडे असते, मला विचार ना. अगं ती सतत खोटं बोलत असते, आणि असं खोटेपणा करून संसार नाही होत. कधी कधी मला हिची लाज वाटते, आणि मोठी बहीण म्हणून मी तिला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र ही ऐकेल ती कला कसली. तर मग आता कलाचे बाबा नैनाचं हे बोलणं पाहता लगेच तिला शांत करत म्हणतात, एक मिनिट नैना, शांत हो, आपल्या बहिणीबद्दल हे सगळं काय बोलायलीस तू. संगीता सुद्धा नैनाला म्हणते, अगं नैना, जरा भान ठेव गं, तू कोणाबरोबर बोलतेस. अगं मोठी बहीण आहेस ना हिची, तिची बाजू घेऊ नकोस, आणि त्याची अपेक्षा सुद्धा नाहीये तुझ्याकडनं, पण ठामपणे तिच्या बाजूने उभी तरी राहा. नैनाचं म्हणणं फक्त एवढंच असतं की काही नाही, श्रीमंती डोक्यात गेली हिच्या. कलाचे बाबा आता नैनाला म्हणतात की नैने, काहीही बोलू नकोस, तुला माहिती आहे की कला कधीच चुकीचं वागत नाही, आणि कलेला कधी खोटेपणा केलेला आवडत सुद्धा नाही. संगीता नैनाला म्हणते, नैने तू विसरलीस का, आपली कला आपल्या घराचा आधार होती, आणि अजून सुद्धा तीच आपल्या घराचा आधार आहे. माझी कला इतकी उथळ नाहीये की श्रीमंती तिच्या डोक्यामध्ये जाईल. माझी कला कधीच खोटं बोलू शकत नाही. तिच्यासारखी लेक अंबाबाईने माझ्या पदरात टाकली, आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. अद्वैत, सरोज, रजनी, रोहिणी हे सगळे शांतपणे ते बोलणं ऐकत असतात. ह्याच्यावरती ते काहीही बोलत नसतात. नैना आता म्हणू लागते, कुठल्या जगामध्ये वावरताय तुम्ही. ती आपल्या घरामध्ये असं काही वागली नाही, कारण तिला फारसा त्याच्यासाठी वावच नाही मिळाला. एकतर ऑलरेडी आपली तंगी असायची, सतत काही ना काहीतरी काटकसर, त्याच्यामुळे खोटं बोलून काय मिळवणार होती ती. पण इकडे ती सगळं खोटं बोलूनच करतीये. सरोज मॅडमनी तिला काही कमी चान्स नाही दिलेला, तरी सुद्धा ती चुकीचंच वागत आली आहे. नैनाचं हे बोलणं पाहता संगीता आणि कलाचे बाबा यांच्या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सरोज आता भयंकर चिडलेली असते आणि संगीताला धक्का देऊन तिला घराबाहेर काढते. तेवढ्यात लगेच समोर आबा येतात, आणि आबा सरोजचा तो सगळा प्रकार पाहतात. तर आबा आता खूपच कठोर निर्णय घेत सरोजला म्हणतात की मी यावर्षी ठरवलंय की देवी आईची आरती सरोज करणार नाही. आबांचं असं बोलणं पाहता सरोज भयंकर चिडते, आणि लगेच कलावरती ओरडत म्हणते, आजपर्यंत आबा माझ्याबरोबर या शब्दात कधीच नाही बोलले. आता तुला नाही घराच्या बाहेर काढलं ना तर नावाची मी सरोज नाही. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.